विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण एक्सटर्नल मॉर्फोलॉजी ऑफ ह्यूमन हार्ट शिकलेला आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट. हृदयाचं आतल्या बाजूने स्ट्रक्चर कसं असतं हे आपल्याला आजच्या पिरियडला पाहायचं आहे. The internal structure of a human heart is well studied by taking its vertical section. उभा छेद घेतल्याच्या नंतर माणसाच्या हृदयाचा उभा छेद घेतल्याच्या नंतर माणसाच्या हृदयाच्या आतल्या सर्व भागाचा अभ्यास करता येतो. The internal structure of a human heart is well studied by the taking its vertical section. Internally, heart is made up of 4 chambers. आतल्या बाजूने माणसाचं हृदय हे किती चेंबर्सने तयार झालेलं असतं? 4 चेंबर्सने तयार झालेलं असतं. राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल असे मुख्य 4 भाग माणसाच्या हृदयाचे आतल्या बाजूने पाहायला मिळतात. द इंटरनली ह्यूमन हार्ट इज मेड अप ऑफ 4 चेंबर्स. अपर 2 चेंबर्स आर ॲट्रिया अँड लोअर 2 चेंबर्स आर वेंट्रिकल्स. ॲट्रिया आर अपर 2 स्मॉलर चेंबर्स. दीज आर ब्लड कलेक्टिंग चेंबर्स. ॲट्रिया काय आहेत? ब्लड कलेक्टिंग चेंबर्स. While ventricles are blood distributing chambers. ॲट्रियामध्ये ब्लड आतमध्ये येतं आणि व्हेंट्रिकल्स मधून ब्लड हृदयाच्या बाहेर जातं. The right atrium and left atrium internally separated by interatrial septum. राईट ॲट्रियम अँड लेफ्ट ॲट्रियम हे ॲट्रियम 2 आहेत. ह्या दोन्ही ॲट्रियमला वेगळं करणारा घटक कोणता आहे तर इंटरॲट्रियल सेप्टम. व्हाईल 2 ventricles are internally separated by the interventricular septum. 2 ॲट्रिया एकमेकापासून वेगळे कशाने होतात? इंटरॲट्रियल सेप्टम. आणि 2 ventricles are internally separated by the interventricular septum. Then there are 4 chambers. आता आपल्याला पहिल्या चेंबरचा अभ्यास करायचा आहे. माणसाच्या हृदयाच्या पहिल्या चेंबरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या चेंबरचं नाव आहे राईट ॲट्रियम. Right atrium is an blood collecting chamber. It collects deoxygenated blood from all body organs. आपल्या सर्व बॉडी ऑर्गन्स कडून जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करतं तर राईट ॲट्रियम नावाचा कप्पा करत असतो. राईट ॲट्रियम इज अन ब्लड कलेक्टिंग चेंबर. इट कलेक्ट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल बॉडी ऑर्गन्स थ्रू द 3 मेजर व्हेन्स. पहिली आहे सुपेरियर वेना क्यावा. दुसरी आहे इन्फेरियर वेना क्यावा आणि तिसरी आहे कोरोनरी सायनस. या राईट ॲट्रियम मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड ह्या 3 व्हेन्स मधून येत असतं. पहिली वेन आहे सुपेरियर वेना क्यावा,
दुसरी व्हेन आहे इन्फेरियर व्हेना कॅवा आणि तिसरी आहे कोरोनरी सायनस. आता सुपेरियर व्हेना कॅवा काय आहे बघूया आपण. द सुपेरियर व्हेना कॅवा कलेक्ट्स द डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल बॉडी ऑर्गन्स सिच्युएटेड अबोव्ह द हार्ट. सुपेरियर व्हेना कॅवा मधून डीऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं? राईट ॲट्रियम मध्ये येतं. ते कुठल्या भागातलं येतं? तर हृदयाच्या वरच्या भागामध्ये असणारे जे काही अवयव आहेत त्या अवयवामधून डीऑक्सिजनेटेड ब्लड हृदयाच्या राईट ॲट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये कशाच्या थ्रू येतं? सुपेरियर व्हेना कॅव्हा. सुपेरियर व्हेना कॅव्हा थ्रू राईट ॲट्रियम मध्ये डीऑक्सिजनेटेड ब्लड येतं. इट कलेक्ट्स डीऑक्सिजनेटेड ब्लड इन द राईट ॲट्रियम फ्रॉम ऑल बॉडी ऑर्गन्स situated above the heart. The opening of superior vena cava into right atrium is guarded by the Haversian valve. सुपेरियर व्हेना कॅवा राईट ॲट्रियम मध्ये ज्या भागामध्ये ओपन होते तिथं काय असतात? तर व्हाल्व्स असतात. त्या व्हाल्व्सचं नाव काय आहे? हॅवर्सियन व्हाल्व. This valve prevent the backflow of blood from right atrium into superior vena cava. Superior vena cava मध्ये आतमध्ये ब्लड येतं पण राईट ॲट्रियम मधलं ब्लड परत सुपेरियर व्हेना कॅवा मध्ये जाऊ नये त्यासाठी ह्या ओपनिंग जवळ काय असते? हॅवर्सियन व्हाल्व असते. देन दुसरी आहे इन्फेरियर व्हेना कॅवा. Inferior vena cava collects the deoxygenated blood from all body organs situated below the heart. हृदयाच्या खालच्या भागामध्ये असणारे जे काही अवयव आहेत त्या अवयवामधलं डीऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करते? इन्फेरियर व्हेना कॅवा करते. ह्या इन्फेरियर व्हेना कॅवा मधून ब्लड आतमध्ये येतं आणि ते डायरेक्टली कुठं आणून सोडलं जातं? राईट ॲट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये आणून सोडलं जातं. द ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅवा इनटू राईट ॲट्रियम इज गार्डेड बाय द युस्टॅचियन व्हाल्व. ह्या इन्फेरियर व्हेना कॅवा राईट ॲट्रियम मध्ये जिथं ओपन होतात त्या ओपनिंगच्या जवळ काय असतात? तर युस्टॅचियन व्हाल्व असते. ह्या युस्टॅचियन व्हाल्व मुळे काय होतं? तर ह्या राईट ॲट्रियम मध्ये आलेलं जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे परत त्या ओपनिंग मधून इन्फेरियर व्हेना कॅवा मध्ये न जाऊ देण्यासाठी तिथं कोणत्या व्हाल्व्स असतात? युस्टॅचियन व्हाल्व्स असतात. इन्फेरियर व्हेना कॅवा काय कलेक्ट करते? डीऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करते. कशातलं? हृदयाच्या खालच्या भागामध्ये असणाऱ्या अवयवामधलं. द ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅवा इनटू राईट ॲट्रियम इज गार्डेड बाय द युस्टॅचियन व्हाल्व टू प्रिव्हेंट बॅकफ्लो ऑफ ब्लड फ्रॉम राईट ॲट्रियम इनटू इन्फेरियर व्हेना कॅवा. देन तिसरी आहे कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस कलेक्ट्स the deoxygenated blood from the cardiac muscles in the heart wall. Heart wall हृदयाच्या बाजूने असणाऱ्या ज्या काही कार्डियाक मसल्स आहेत त्या कार्डियाक मसल्स मधलं जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते गोळा करण्याचं काम कोण करते? तर कोरोनरी सायनस करत असते. The opening of coronary sinus into right atrium is guarded by the Thebesian valve to prevent backflow of blood into right atrium towards coronary sinus. Coronary sinus काय करते? हृदयाच्या बाजूने असणाऱ्या ज्या काही कार्डियाक मसल्स आहेत त्या कार्डियाक मसल्स मधलं डीऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम करते.
आणि ते डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं, राईट ॲट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये येतं. त्यामुळेच काय म्हणलं गेलेलं आहे, राईट ॲट्रियम इज ए ब्लड कलेक्टिंग चेंबर. इट कलेक्ट्स द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम 3 मेजर व्हेन्स, सुपेरियर व्हेना कॅवा, इन्फिरियर व्हेना कॅवा आणि कोरोनरी सायनस. सुपेरियर व्हेना कॅवा मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियम मध्ये येतं, इन्फिरियर व्हेना कॅवा मधून डिऑक्सिजनेटेड ब्लड राईट ॲट्रियम मध्ये येतं आणि कोरोनरी सायनस मधून देखील हार्ट वॉल मध्ये असणाऱ्या ज्या काही कार्डियाक मसल्स आहेत त्या कार्डियाक मसल्स मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे येतं, राईट ॲट्रियम मध्ये येतं. हा झाला आपला हृदयाचा पहिला कप्पा. त्यानंतर आपल्याला शिकायचा आहे हृदयाचा दुसरा कप्पा. त्याचं नाव आहे राईट व्हेंट्रिकल. द राईट ॲट्रियम ओपन्स इनटू द राईट व्हेंट्रिकल. राईट ॲट्रियम कशामध्ये ओपन होतं, खाली येऊन राईट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतं. राईट ॲट्रियम ओपन्स इनटू द राईट व्हेंट्रिकल बाय द ओपनिंग इज नोन ॲज राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग. हे राईट ॲट्रियम खाली येऊन कुठं ओपन होतं, राईट व्हेंट्रिकल मध्ये होतं. ह्या ओपनिंगला काय म्हणायचं, दिस ओपनिंग इज नोन ॲज राईट ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर ओपनिंग. दिस ओपनिंग इज गॉर्डेड बाय द ट्रायकस्पिड व्हाल्व्स. तुम्हाला ह्या 3 क्वाड्रिटेंडिनी खाली आलेल्या दिसतायत का, ह्या 3 क्वाड्रिटेंडिनीला काय म्हणायचं, ट्रायकस्पिड व्हाल्व. The opening of right atrium into right ventricle is guarded by the tricuspid valve. The tricuspid valve are the 3 flaps of chorditendini responsible for the backflow of blood into ventricle into atrium. राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड परत राईट ॲट्रियम मध्ये न जाऊ देण्यासाठी कोणत्या व्हाल्व्स असतात, ट्रायकस्पिड व्हाल्व्स असतात. राईट व्हेंट्रिकल. द राईट व्हेंट्रिकल इज ए ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड बाहेर काढलं जातं. इट इज ए ब्लड distributing chamber. It distributes deoxygenated blood. राईट व्हेंट्रिकल मध्ये कोणतं ब्लड येतं, आता राईट ॲट्रियम मध्ये जर डिऑक्सिजनेटेड ब्लड असेल तर ते खाली कोणतं ब्लड असेल, राईट व्हेंट्रिकल मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असेल. It distributes deoxygenated blood towards the lungs through 2 pulmonary arteries, right pulmonary artery and left pulmonary artery. The right and left pulmonary artery the right and left pulmonary artery carry the deoxygenated blood towards lungs for the oxygenation. राईट ॲट्रियम मधलं ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये येतं. राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड परत कुठं जातं, असं फिरून पल्मोनरी ट्रंक मध्ये जातं. पल्मोनरी ट्रंक मधून परत वर आल्याच्या नंतर 2 आर्टरीज ओरिजिनेट होतात. राईट साइडने राईट पल्मोनरी आर्टरी ओरिजिनेट होते आणि लेफ्ट साइडने लेफ्ट पल्मोनरी आर्टरी ओरिजिनेट होते. त्यामधून हे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठं घेऊन गेलं जातं, लंग्स कडे घेऊन गेलं जातं. कशासाठी,
ऑक्सिजनेशन नावाच्या प्रोसेससाठी. ऑक्सिजनेटेड ब्लड इज नोन ॲज प्युअर ब्लड. द ओपनिंग ऑफ राईट व्हेंट्रिकल इनटू पल्मोनरी ट्रंक is guarded by the pulmonary semilunar valve. राईट व्हेंट्रिकल मधून ब्लड कुठं जातं? पल्मोनरी ट्रंक मध्ये जातं. तर ह्या पल्मोनरी ट्रंक मध्ये गेलेलं ब्लड परत खालच्या दिशेने व्हेंट्रिकल मध्ये न येऊ देण्यासाठी ती कोणती व्हाल्व असते? पल्मोनरी सेमिल्युनार व्हाल्व असते. द ओपनिंग ऑफ राईट व्हेंट्रिकल इनटू पल्मोनरी ट्रंक इज guarded by the pulmonary semilunar valve to prevent backflow of blood within the pulmonary trunk and right ventricle. पल्मोनरी ट्रंक मधलं ब्लड वरती गेल्याच्या नंतर परत राईट व्हेंट्रिकल मध्ये न येऊ देण्यासाठी कोणत्या व्हाल्व असतात इथे? पल्मोनरी सेमिल्युनार व्हाल्व. देन this valve prevent backflow of blood between the pulmonary trunk into right ventricle. ह्या वाल्व मुळे काय होतं? पल्मोनरी ट्रंक मध्ये गेलेलं ब्लड परत खालच्या दिशेने राईट व्हेंट्रिकल मध्ये येत नाही. ते परत वर कुठे जातं? राईट पल्मोनरी आर्टरी मध्ये जातं आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी मध्ये जातं. त्यानंतर तिसरा कप्पा आहे हृदयाचा, लेफ्ट ॲट्रियम. It is a blood collecting chamber. Left atrium is a blood collecting chamber. It collects oxygenated blood from lungs through 4 pulmonary veins. बघा, राईट साइडने 2 पल्मोनरी व्हेन्स आहेत, राईट पल्मोनरी व्हेन्स, आणि लेफ्ट साइडने 2 पल्मोनरी व्हेन्स आहेत, लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स. ह्या दोन्ही व्हेन्स कुठे ओपन होतात? लेफ्ट ॲट्रियम ह्या कप्प्यामध्ये ओपन होतात. Left atrium is a blood collecting chamber. It collects oxygenated blood from lungs through 4 pulmonary veins. ह्या 4 पल्मोनरी व्हेन्स कडून जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे लंग्स कडचं, लंग्स मध्ये ब्लड गेल्याच्या नंतर काय होतं? तिथे रक्ताचं प्युरिफिकेशन होतं, त्यामध्ये ऑक्सिजन मिसळतो आणि ते ऑक्सिजनेटेड ब्लड परत कुठे येतं? हृदयाकडे येतं. कशा थ्रू येतं? राईट अँड लेफ्ट पल्मोनरी व्हेन्स थ्रू येतं. लेफ्ट ॲट्रियम opens into the left ventricle by left ventricular opening. लेफ्ट ॲट्रियम परत खाली कशामध्ये ओपन होतं? लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतं. त्या ओपनिंगला काय म्हणायचं? लेफ्ट व्हेंट्रिक्युलर ओपनिंग. This opening is guarded by the bicuspid valve. There are 2 chordate tendons are known as bicuspid valve to prevent backflow of blood. To prevent backflow of blood into
लेफ्ट वेंट्रिकल इंटू लेफ्ट ॲट्रियम. एकदा लेफ्ट ॲट्रियम मधलं ब्लड लेफ्ट वेंट्रिकल मध्ये आलं की ते ब्लड परत वरच्या दिशेने ॲट्रियम मध्ये न जाऊ देण्यासाठी ह्या लेफ्ट वेंट्रिकलच्या वॉल्सला कोणत्या व्हाल्व असतात? बायकस्पिड व्हाल्व्स. बायकस्पिड व्हाल्व्स आर 2 कॉर्डी टेंडिनी आणि ट्रायकस्पिड व्हाल्व्स आर 3 कॉर्डी टेंडिनी. This opening is guarded by the bicuspid valve to prevent backflow of blood between left ventricle into left atrium. लेफ्ट वेंट्रिकल मधलं ब्लड परत लेफ्ट ॲट्रियम मध्ये न जाऊ देण्यासाठी कोणत्या व्हाल्व्स असतात? बायकस्पिड व्हाल्व्स असतात. देन चौथा पार्ट आहे लेफ्ट ventricle. Left atrium opens into left ventricle. It is the largest chamber of human heart. It distributes oxygenated blood to all body organs. लेफ्ट ॲट्रियम मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येतं लंग्स कडून, तेच खालच्या भागामध्ये कुठे येतं? लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येतं. लेफ्ट वेंट्रिकल मधून ब्लड काय केलं जातं? लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येणारं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड ह्या आवर्टिक आर्च थ्रू सर्व बॉडी ऑर्गन्स कडे पाठवलं जातं. Left ventricle is a largest chamber of human heart. Left ventricle distributes the oxygenated blood to all body organs through the aortic arch. Aortic arch is a major aorta, distributes oxygenated blood to all body organs. The smaller branches of aortic arch supplies the oxygenated blood to all body organs. या aortic archच्या ज्या स्मॉलर ब्रँचेस आहेत त्या स्मॉलर ब्रँचेस मधून जे हे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते ऑक्सिजनेटेड ब्लड सर्व बॉडी ऑर्गन्स कडे पाठवलं जातं. द ओपनिंग ऑफ लेफ्ट वेंट्रिकल इनटू aortic arch. हे जी लेफ्ट वेंट्रिकल आहे हे लेफ्ट वेंट्रिकल मधलं ब्लड कुठं जातं? असं फिरून आवर्टिक आर्च मध्ये जातं. इथून आवर्टिक आर्च ओरिजिनेट होते. द ओपनिंग ऑफ लेफ्ट वेंट्रिकल इनटू आवर्टिक आर्च इज गार्डेड बाय द आवर्टिक सेमिलुनार व्हाल्व. To prevent backflow of blood between aortic arch into left ventricle. एकदा aortic arch मध्ये गेलेलं ब्लड परत खाली लेफ्ट वेंट्रिकल मध्ये येऊ नये त्यासाठी ते कोणती व्हाल्व आहे? aortic semilunar valve. The aortic semilunar valve responsible for the prevention of backflow of oxygenated blood between aortic arch and left ventricle. इतकंच मानवी हृदयाचं आतल्या भागामध्ये असणारं स्ट्रक्चर आहे. हे तुम्हाला डोक्यामध्ये बसलंच पाहिजे. परत एकदा रिपीट करूया आपण. हृदयाचे 4 कप्पे, राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. पहिला कप्पा राईट ॲट्रियम. राईट ॲट्रियम इज ब्लड कलेक्टिंग चेंबर. राईट ॲट्रियम काय आहे? ब्लड कलेक्टिंग चेंबर आहे. इट कलेक्ट्स डीऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल बॉडी ऑर्गन्स. ह्यामध्ये सर्व बॉडी ऑर्गन्स कडून येणारे जे काही डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते डीऑक्सिजनेटेड ब्लड गोळा केलं जातं आणि कुठं येतं ते ब्लड?
राईट ॲट्रियम मध्ये येतं. थ्रू द 3 मेजर व्हेन्स, सुपेरियर व्हेना केवा, इन्फेरियर व्हेना केवा, कोरोनरी सायनस. सुपेरियर व्हेना केवा मधून ब्लड येतं राईट ॲट्रियम मध्ये. कोणतं ब्लड येतं? डिऑक्सिजनेटेड ब्लड येतं. Superior vena cava collects deoxygenated blood from all body organs situated above the heart. हृदयाच्या वरच्या भागामध्ये असणारे जे काही ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्स मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करते? तर सुपेरियर व्हेना कॅवा करते. द सुपेरियर व्हेना कॅवा इज गार्डेड बाय द हॅवर्सियन व्हाल्व टू प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड. देन दुसरी आहे इन्फेरियर व्हेना कॅवा. इन्फेरियर व्हेना कॅवा कलेक्ट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम ऑल बॉडी ऑर्गन्स सिच्युएटेड बिलो द हार्ट. हृदयाच्या खालच्या भागामध्ये असणाऱ्या ऑर्गन्स मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड घेण्याचं काम कोण करते? इन्फेरियर व्हेना कॅवा करते. द ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅवा इनटू राइट एट्रियम इज गार्डेड बाय द युस्टॅचियन व्हाल्व टू प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड इनटू राइट एट्रियम इनटू इन्फेरियर व्हेना कॅवा. तिसरी आहे कोरोनरी सायनस. कोरोनरी सायनस कलेक्ट्स द डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम कार्डियाक मसल्स प्रेझेंट बिसाइड द हार्ट. हृदयाच्या बाजूने असणाऱ्या ज्या हार्ट वॉल आहेत त्या हार्ट वॉल मध्ये असणाऱ्या ज्या काही कार्डियाक मसल्स आहेत त्या कार्डियाक मसल्स मधलं डिऑक्सिजनेटेड ब्लड गोळा करण्याचं काम कोण करते? कोरोनरी सायनस करते. द ओपनिंग ऑफ कोरोनरी सायनस इनटू राइट एट्रियम इज गार्डेड बाय द थिबेसियन व्हाल्व टू प्रिव्हेंट back flow of blood. The right atrium opens into right ventricle by that opening is known as right atrioventricular opening. त्यानंतरचा आपला दुसरा पार्ट आहे हृदयाचा राइट वेंट्रिकल. राइट वेंट्रिकल इज ए ब्लड डिस्ट्रीब्युटिंग चेंबर. राइट वेंट्रिकल काय आहे? ब्लड डिस्ट्रीब्यूट करणारा कप्पा आहे. हृदयाच्या बाहेर रक्त पाठवणारा कप्पा आहे. Right ventricle distributes the deoxygenated blood through the right and left pulmonary artery. Right atrium मध्ये deoxygenated blood येतं, तेच खालच्या भागामध्ये वेंट्रिकल मध्ये deoxygenated blood असतं. हे deoxygenated blood परत वरच्या भागात कुठे जातं? पल्मोनरी ट्रंक मध्ये जातं. पल्मोनरी ट्रंक थ्रू राइट पल्मोनरी आर्टरी आणि लेफ्ट पल्मोनरी आर्टरी थ्रू ब्लड कुठे जातं? लंग्स कडे जातं. कशासाठी जातं? ऑक्सिजनेशन नावाच्या प्रोसेस साठी जातं. द राइट वेंट्रिकल डिस्ट्रीब्यूट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स लंग्स फॉर द प्रोसेस ऑफ ऑक्सिजनेशन. द ओपनिंग ऑफ राइट वेंट्रिकल इनटू पल्मोनरी ट्रंक इज गार्डेड बाय द pulmonary semilunar valve to prevent the backflow of blood between pulmonary trunk and right ventricle. Then पुढचा पार्ट आहे लेफ्ट एट्रियम. लेफ्ट एट्रियम इज ए ब्लड कलेक्टिंग चेंबर. लेफ्ट एट्रियम मध्ये लेफ्ट एट्रियम काय आहे? ब्लड कलेक्ट करणारा कप्पा आहे. It collects the oxygenated blood from the lungs through the 4 pulmonary veins. Right pulmonary veins and left pulmonary veins. 2 from right side and 2 from left side. 4 pulmonary veins through काय होतं? जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे लंग्स कडचं ते लंग्स कडचं ऑक्सिजनेटेड ब्लड कलेक्ट केलं जातं आणि ते कुठं आणून सोडलं जातं? लेफ्ट एट्रियम नावाच्या कप्प्यामध्ये आणून सोडलं जातं. द लेफ्ट एट्रियम ओपन्स इनटू लेफ्ट वेंट्रिकल. दिस ओपनिंग इज नोन ॲज लेफ्ट वेंट्रिक्युलर ओपनिंग. दिस ओपनिंग इज गार्डेड बाय द बायकस्पिड व्हाल्व टू प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑफ ब्लड. देन चौथा कप्पा आहे लेफ्ट वेंट्रिकल. It is the largest chamber of human heart. It distributes oxygenated blood to all body organs. Left ventricle मधून ऑक्सिजनेटेड ब्लड सर्व बॉडी ऑर्गन्स कडे पाठवलं जातं थ्रू द
aortic arch. The smaller branches of aortic arch distributes the oxygenated blood to all body organs. ह्या aortic archच्या छोट्या छोट्या ब्रँचेस मधून ऑक्सिजनेटेड ब्लड कुठं पाठवलं जातं तर सर्व बॉडी ऑर्गन्स कडे पाठवलं जातं. The opening of left ventricle into aortic arch is guarded by the aortic semilunar valve to prevent backflow of blood between aortic arch and left ventricle. aortic arch मध्ये गेलेलं जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते परत लेफ्ट वेंट्रिकल मध्ये न येऊ देण्यासाठी तिथे कोणत्या व्हाल्व्स असतात तर aortic semilunar valves असतात. हे झालं तुमच्या आणि माझ्या हृदयाचं इंटरनल स्ट्रक्चर. अभ्यास करा, लक्षात ठेवा आणि परीक्षेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा.